गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज आहे फ्रायडे आणि सकाळ झाली. मी आत्ताच झोपेतनं उठली थोड्या वेळापूर्वी. झोपेतनं उठल्या उठल्या मी ना सगळ्यात आधी माझे रात्रीचे भांडे घासून घेतले आणि त्याच्यानंतर मी झाडू मारला घराला आणि आता मी माझ्यासाठी चहा ठेवते कारण की मला खूप भूक लागली. आज ना सगळं पटापट आवरायचं आहे मला कारण की आमच्या घरी येणार आहेत पाहुणे. पाहुणे म्हणजे ह्यांच्या आत्याबाई येणार आहेत. त्यांना जेवायला सांगितले, ते ऑलरेडी आल्या आहेत मम्मी पप्पांच्या घरी. पण आज मी त्यांना इकडे आमच्याकडे जेवणासाठी आमंत्रण दिले, सो त्या येणार आहे म्हणून मला पटापट आवरायचे. मी आता चहा पिते पहिले आणि मग आंघोळीला जाते आणि मग स्वयंपाकाला लागते. हाय, हॅलो, नमस्कार. मी भाग्यश्री. तर मग सगळ्यात आधी मी इथे माझ्यासाठी ठेवला चहा, कारण की मी उठल्या उठल्या ना सगळं झाडू फरशी रात्रीचे भांडे वगैरे आवरून घेतले होते, त्यामुळे लागली होती मला खूप जास्त भूक. आणि एका साईडला मी चहा ठेवला आणि दुसऱ्या साईडला ना मी दूध तापवण्यासाठी ठेवून दिलं होतं. इथे दूध पण छान तापलं गेलं आहे आणि इकडे चहाला पण छान उकळी आली आहे. इथे मी टाकलं चहामध्ये दूध. कोणासोबत असं होतं, चहामध्ये दूध ओतताना ही साय सारखी मध्ये मध्ये येत असते, तर तुम्ही पाहू शकता माझ्यासोबतही तसंच काहीतरी होतं आहे. आणि इथे मी हळूहळू फुकून दूध टाकलं आणि चहाला छान अशी उकळी आली. त्यानंतर मी चहा मस्त अशा फुल पात्रामध्ये ओतून घेतला. मला ना कपमध्ये चहा म्हणजे मला पिता येत नाही का मला आवडत नाही माहीत नाही, मी कधीच कपमध्ये चहा पित नाही. मला ना असं स्टीलचं फुलपात्र आहे माझ्याकडे, तेच मी यूज करते चहा पिण्यासाठी. आणि इथे मी टाकते दुधावरची साय. मला सायशिवाय चहा मी पितच नाही, म्हणजे पिलाच जात नाही माझ्याकडून चहा. मला साय ही लागतेच, तुम्ही पाहू शकता. चला तर मग या तुम्ही पण चहा खारी टोस्ट खायला. आणि हे भांडे मी सकाळी आवरून ठेवले होते, ते चहा पिऊन झाल्यानंतर मी लगेचच गेले आंघोळीला. आणि आंघोळ झाल्यानंतर मी केली देवपूजा. देवपूजा काही नाही, मी ते स्वच्छ पाण्याने देव धुवून घेतले. म्हणजे रोज असं पितांबरीने नाही घासत देवांना, नुसतं आपलं साधं पाणी असतं ना त्याने छान अशी देवांना स्नान करवलं आणि पुसून स्वच्छ कापडाने पुसून त्यांना हळदी कुंकू आणि अष्टगंध वगैरे लावलं. आणि फूल चढवते मी नेहमी, पण आज माझ्याकडे फुलं नव्हती, तो मी फुलं नाही वाहिली. काही नाही, मग नंतर दिवा आणि अगरबत्ती ओवाळली आणि माझी देवपूजा झाली. देवपूजा झाल्यानंतर मी लागले स्वयंपाकाला, कारण कुहू ना झोपलेलीच होती आणि कुहूचे पप्पा त्यांचं त्यांचं आवरत होते. सगळ्यात आधी मी कणिक भिजवून घेतलं, म्हणजे बाकीचे कामं होईपर्यंत ना कणिक छान असं मुरलं जातं, त्याच्यामुळे मी कणिक हे भिजवून घेते सगळ्यात आधी. चला तर मग पीठ मळेपर्यंत ना आपण थोड्याशा गप्पा मारूयात. गप्पा म्हणजे काही नाही, मी माझी ओळख करून देते तुम्हाला थोडक्यात. तर मी आहे भाग्यश्री, मी एक हाऊसवाईफ आहे, एक टिपिकल इंडियन हाऊसवाईफ, आणि मला त्याचा अभिमान आहे. त्याचबरोबर मी एक आईसुद्धा आहे. मला एक छोटीशी 1.5 वर्षांची मुलगी आहे, माझं छोटंसं बाळ. तिचं नाव आहे आर्या, तिला आम्ही लाडाने कुहू म्हणतो. आणि आत्ता ना मी माझ्या आयुष्यातील एका नव्या पर्वाला सुरुवात करते, एका नव्या वाटचालीकडे मी पाऊल टाकलं आहे, ते म्हणजे यूट्यूब. तर तुम्हाला मी सांगते माझं यूट्यूबवर येण्याचं कारण. एकदम फ्रँकली सांगते मी तुम्हाला. होतं काय ना, आपला घरातला जो आपला पार्टनर असतो,
म्हणजे घरातला जो मुख्य व्यक्ती असतो ना त्याच्याच अंगावरती सगळ्या जबाबदाऱ्या टाकणं हे खूप अवघड आहे. आणि मला नेहमी असं वाटायचं की माझ्या नवऱ्याला मी काहीतरी मदत करावी वगैरे. पण माझं छोटंसं बाळ आहे, मी बाहेर तर नाही जाऊ शकत ना, कारण की तिला सांभाळण्यासाठी घरी कोणी नसतं. तिला टाकून मी बाहेर जॉबला वगैरे नाही जाऊ शकत. त्यामुळे मला यूट्यूब हा एक ऑप्शन चांगला वाटला. तर बघू, आता केली ही सुरुवात, बघू काय होतं पुढे जाऊन. तर ह्या वाटचालीमध्ये ना मला तुमचा सपोर्टची, तुमच्या साथीची खूप जास्त गरज आहे. तर असाच तुम्ही व्हिडिओ बघत जा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर तो आवडला तर लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हीच तुमची साथ अशी कायम राहू द्या. आपण नेहमी असं भेटत जाऊ, छान छान गप्पा मारत जाऊ. आता इथून पुढे तुम्हाला दिसेलच माझ्या आयुष्यातल्या घडामोडी किंवा माझ्या भूतकाळातले माझे अनुभव वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर चला, इथून पुढे आता आपण असंच गप्पा मारत राहू. तर इथे कणिक हे भिजवून झाले, ते मी एका बाउलने झाकून असं साईडला ठेवून दिलं. आणि कणिक ना मी परोठ्यांचं भिजलं होतं. परोठ्यांचं जेव्हा कणिक भिजतो ना आपण, तेव्हा त्याच्यामध्ये ना मीठ थोडं जास्त टाकायचं आणि तेलही टाकायचं. इथे ना मी 2 मोठे चमचे तेल टाकलं होतं कणिक भिजताना. आणि आता कणिक झाल्यानंतर मी इथे कुकरमध्ये भात लावते. आणि त्यानंतर म्हटलं भाजीचा मसाला तयार करून घेऊयात. तर मसाल्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे घेतले आणि एक छोटासा टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो आणि कांदा हा छान स्वच्छ मी कापून चिरून घेतला. मिक्सरमध्ये आपल्याला बारीकच करायचं आहे. सो इथे मी मोठ्या मोठ्या आकारामध्ये कांदा आणि टोमॅटो ही चिरून घेते. कांदा टोमॅटो चिरून झाला आणि तेवढ्यामध्ये कुहूच्या पप्पांचं पण आवरलं होतं. तर मी इथे त्यांना दूध देते. रोज सकाळी ना ते असं अर्धा कप दूध पितात. हे दूध ना रूम टेम्परेचरचं आहे, गरम नाही केलं मी. आणि यामध्ये आता टाकते मी मध आणि ही एक पावडर आहे, घेऊन आले होते ते अश्वगंधा पाक असं नाव, असंच काहीतरी नाव आहे त्या पावडरचं. तर इथे मी ती पावडर टाकते 2 चमचे आणि 1 मोठा चमचा मध टाकते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. त्याच्यातले जे काही लम्स असतात ना ते सगळे फोडून टाकते, म्हणजे ज्या गुठळ्या असतात ना त्या नाही ठेवायच्या. सो छान असं मिक्स करून घेते आणि त्यांना देऊन येते. त्यानंतर आले मी पुन्हा माझ्या किचनमध्ये. आता मी मिक्सरमध्ये ना हे सगळं कांदा टोमॅटो वगैरे टाकून हे वाटण तयार करून घेते. इथे मी आधी कांदा टाकला, टोमॅटो टाकला, त्यानंतर घेतल्या लसणाच्या पाकळ्या
आणि त्याच्यानंतर आलं आणि कोथिंबीर ह्याची छान अशी मी पेस्ट तयार करून घेतली. सॉरी हां, मी मसाला वगैरे सगळं बनवून घेतलं आणि तुम्हाला सांगितलंच नाही की मी कशाची भाजी बनवणार आहे. तर मी बनवणार आहे मटार पनीर, हिरवा वाटाणा आणि पनीरची भाजी बनवते मी आज. इथे मी 250 ग्रॅम म्हणजे आतपाव पनीर आणलं आहे. थोडंच आणलं आहे पनीर, कारण की खाणारं फक्त मी, आई आणि आत्याबाई आम्ही तिघीच खाणार आहोत पनीरची भाजी. तर हे 250 ग्रॅम पनीर पुरेसं आहे आमच्या तिघांसाठी. कुठली झोप झाली? गुड मॉर्निंग. पाऊस कसा येतो मग? कुठे येतो मग? पाऊस येते कशी लागते? ती काळे जर म्हणा की अशी बिलगस अशी बिलगस तटी पिता दे मला आता. ते टाकी घेतात बघायचं मध्ये गेला आई बनी अशी बिल घेता नाही ती. आई खाली मग तर आता कुहू पण उठली आहे आणि आईन ते पण आलेत. तर म्हटलं भाजीला फोडणी वगैरे देऊन घेऊ आपण. तर मी इथे भाजीला फोडणी देते. इथे मी ना 2 ते 3 चमचे मोठे चमचे तेल टाकलं. तेल चांगलं तापल्यानंतर ना म्हणजे फोडणी द्यायच्या आधी ना ह्या तेलामध्ये मी पनीर फ्राय करून घेणार आहे. छान असं तळून घेणार आहे पनीर, तुम्ही पाहू शकता. ये भाऊ तू इकडं चला. खाते मस्त. हा बनवते हा मग. ती डाळी पुरी जमा खेळते. काय बच्चा? मम्मा मम्मा इथंच आहे मम्मा. इथं नाही गेली मम्मा. पनीर छान तळलं गेल्यानंतर मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्याच तेलामध्ये मी फोडणी दिली मसाल्याला. त्याआधी मी टाकलं 2 लवंगा, 2 काळी मिरी आणि छोटासा आपला दालचिनीचा तुकडा टाकला आणि 1 तेजपत्ता. हे ते छान तळलं गेल्यानंतर मी आपलं वाटण टाकलं आणि वाटणही छान मी परतवून घेतलं. मसाला ना छान तळायचा, तेल सुटेपर्यंत थोडा वेळ लागतो. बारीक गॅस म्हणजे गॅसची फ्लेम थोडी लो ठेवायची आणि त्याच्यावरती छान मसाला तळून घ्यायचा. एकीकडे मी भाजीला फोडणी दिली आहे आणि दुसरीकडे आई कुहूसाठी ना धिंडरे बनवत आहेत. डाळींचे धिंडरे म्हणजे मुगाची डाळ वगैरे भिजवून बनवतात ना, त्याचे धिंडरे बनवत आहेत कुहूसाठी. ते त्यांच्या म्हणजे ते जेव्हा सकाळी आले ना, ते नाश्ता करून आले होते धिंड्यांचा, तर ते कुहूसाठी थोडंसं पीठ घेऊन आले होते.
झालं माव. वा कोण आवाज येते? फोन करता. हॅलो हॅलो. पप्पा काय बोलता? करता हॅलो. हॅलो कर पप्पाला. हॅलो. तू साठी रेडी काय ग मग? काय काय बच्चा? हा. मुगाची गाजर डिल्ल. कोण खात? हा गरमच चांगलं लागतं ते. खा. घे बेटा. किती छोटे छोटे 2 खाल्ले. आवडलं माव? मग ते आवडला? हळद मीठ नाही ना तिखट होईल. तुझ्या हाताने खा. खा. हा हा खा बच्चा. सोन्याची आवडी नाही बोलले त्यांना म्हटलं खाऊन जा. नाही बोलला. अच्छा खायचं. हा. अगं बाई अगं बाई अगं बाई. कसं खायचं बच्चा? ए. तर आता इकडे मसाला छान तळला गेला आहे. तुम्ही पाहू शकता तेल वरती यायला सुरुवात झाली. तर आता मी याच्यामध्ये टाकणारे मसाले. याच्यामध्ये मी ना हळद, लाल मिरची, माझा घरगुती मसाला, थोडे धने पावडर आणि आपला पनीर मसाला टाकला आहे. मी याच्यामध्ये छान असं परतवून घेणार आहे आणि मसाले टाकल्यानंतर पण मी हा मसाला छान असा तळून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी टाकलं मीठ, मसाला छान फ्राय झाला. त्याच्यानंतर मी त्यामध्ये टाकले वटाणे, हिरवे वटाणे. हा ग्रीन पीस वटाणा आहे, माझ्याकडे होता फ्रीजमध्ये स्टोअर केलेला, सो तोच मी ह्याच्यामध्ये टाकला आणि थोडंसं पाणी टाकून ना ही भाजी छान मी असं उकळी काढणार आहे. छान अशी तरी येऊ देणार आहे भाजीला आणि उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे पनीर. पप्पा डबा द्यायला फोन करू. हां चला बसा जेवायला. तू चला चढ वरती चला. चल. तर आमची जेवणं वगैरे झाली आणि दुपारी ना कुहूचे पप्पा आले होते थोड्या वेळासाठी घरी काही कामानिमित्ताने. तर कुहूने फुल चान्स मारून घेतला, त्यांना बनवलं घोडा आणि बघा कशी घोडा घोडा खेळते. कुहू तिच्या पप्पांसोबत खेळते, तोपर्यंत म्हटलं किचन ओटा तरी साफ करून घेऊयात. भांडी वगैरे मी आवरून घेतली. त्याच्यानंतर मी घेतला ओटा धुण्यासाठी. मी नेहमी असं जेवणं वगैरे झाली का दुपारच्या टायमाला असं रोज असं गॅस धुवून घेते, घासून वगैरे छान स्वच्छ.
इथे तुम्ही पाहू शकता किचन ओटा किती छान दिसतोय क्लीन झाल्यानंतर. आणि इथे ना मी भांडे वरती ठेवले होते थोडे उन्हामध्ये पाणी निथळण्यासाठी. आणि त्यानंतर म्हटलं सासूबाईंना ना केसांना कलर करायचं होतं, हेअर डाय. सो म्हटलं ते करून घेऊयात. इथे मी मिक्स करते बाउलमध्ये मेहंदी पाणी टाकून. हळूहळू मम्मा पुढे. इथे मी आईंना मेहंदीच लावत होते तेवढ्यात आला मुसळधार पाऊस. आणि हा पाऊस ना ह्या वर्षीचा आमचा पहिला पाऊस आहे. तुम्ही पाहू शकता हवा पण खूप जास्त सुटली होती. वातावरणामध्ये खूप छान थंडावा आला होता. खूप छान वाटत होतं. हाय. तर आता वाजले आहेत रात्रीचे 8. दुपारी ना 4 वाजता पाऊस पडला. मी तुम्हाला दाखवलं, शेअर केलं मी तुमच्यासोबत. नाशिकमध्ये ना म्हणजे आमच्या एरियामध्ये हा पहिलाच पाऊस होता. सो वातावरण ना एकदम छान थंड झाले. नाही तर आत्तापर्यंत इतकं गरम होत होतं, खूप जास्त भयानक गरम होत होतं. आता फक्त 15-20 मिनिटं एकदम मुसळधार पाऊस पडला, पण सगळीकडे छान थंड थंड वाटायला लागले. सो पाऊस पडला त्याच्यानंतर ना लगेच लाईट गेली. त्यानंतर आम्ही छान असा चहा वगैरे घेतला. आत्याबाईंना चहा वगैरे बनवला. आणि मग मी ना माझी दुपारची कामं आवरून घेतली. झाडू, फरशी वगैरे. ही बेडशीट चेंज करून घेतली, कारण की दुपारी आई लिंबू पाणी बनवत होते ना, तर खून येते थोडं सांडवलं होतं बेडशीटवरती. सो मी ती चेंज केली. हे सगळं काही मी रेकॉर्ड नाही केलं, कारण की लाईट गेली होती. तर घरामध्ये ना खूप
अंधार आला होता, म्हणजे एकदम क्लाउडी ढगाळ वातावरण होतं ना, सो एकदम सगळीकडे काळू काळू झाला होता बाहेरही आणि घरातही. सो मी ते काही रेकॉर्ड नाही केलं. तर आता वाजले आहे 8 आणि मी कुहूला आत्ता जस्ट खाऊ घातलं आणि आता मी पण जेवण करेल अर्धा 1 तासामध्ये, म्हणजे 9-1 वाजता मी जेवण करेल. मला सकाळचंच जेवण आहे उरलेलं आणि कुहूचे पप्पा पण आज बाहेर आहे, तर माझ्या एकटीचं होऊन जाईल. म्हणजे मला स्वयंपाकाला सुट्टी आहे आज संध्याकाळच्या बेसिकली. सो काही नाही, इतकंच होतं आजचा दिवस. तुम्हाला कसं वाटला माझा हा ब्लॉग तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा मला. आणि माझी ही कुकुली कशी वाटली तुम्हाला ते पण कळवा, हो ना मग? सांग हाय हाय कर मग, हाय हाय. सो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कळवा. आता झोपण्याची तयारी, म्हणजे कुल आता ऑइलिंग वगैरे करेल मी केसांना आणि काही नाही. सो इतकंच होतं. चला तर मग बाय बाय, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय करून दे मग सगळ्यांना, बाय. पूचे तोंड अजून धुतलं पण नाही मी, तिला खाऊ घातला आणि चला बाय.